आणि आताची एक मोठी बातमी, मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरच्या चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे काही स्फोट झालेले आहेत। विद्युत वाहिनीवरती झाड पडलेलं आहे आणि त्याला देखील आग लागल्याची माहिती मिळते आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच दरम्यान पश्चिम रेल्वेवरच्या चर्चगेट आणि मरीन लाईन्स या लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे काही स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। तर या स्फोटाची काही दृश्य सुद्धा सध्या हाती लागलेली आहेत। विद्युत वाहिनीवरती झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड आल्यामुळे इथे आग लागलेली आहे, शॉर्ट सर्किट झालंय आणि इथे स्फोट घडलेले आहेत। तर या दोन्ही स्थानकांच्या दरम्यान हे शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। आज मुंबईला विक्रमी पावसाने, तुफान पावसाने झोडपून काढलं। या सगळ्याचा परिणाम होताना दिसतोय आणि सध्या मुंबईची जीवनवाहिनी असणारी ही रेल्वे लोकल आणि याच मधल्या पश्चिम रेल्वेवरची ही दृश्य आपण बघतोय। चर्चगेट आणि मरीन लाईन या लोकल स्थानकाच्या दरम्यानची ही दृश्य आहेत। या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मध्ये शॉर्ट सर्किटमुळे काही स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे, ज्याची दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय। या विद्युत वाहिन्यांवरती झाड आलेलं होतं आणि त्यामुळे त्याला देखील आग लागली आणि काही स्फोट झाले। अभिषेक मोठाळे आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अभिषेक, एकूणच जे चर्चगेट स्टेशन आणि मरीन लाईन हे दोन स्टेशन आहे, या दोन स्टेशन दरम्यान जे लोकलचे आपले विद्युत प्रवाह पाहतो त्यावर झाड आल्यामुळे या इथं आपल्याला स्फोट होताना पाहायला मिळालेले आहेत। एकूणच शॉर्ट सर्किटमुळे हे कुठेतरी स्फोट झालेत असं देखील कळतं आहे। विद्युत वाहिनीवर हे झाड पडल्यामुळं या झाडाला देखील आग लागल्याची माहिती आहे आणि एकूणच मोठा आवाज या परिसरामध्ये आपल्याला झाल्याचं दिसतं आहे आणि एकूण नागरिक देखील भयभीत झाले होते। अगदी अभिषेक, या सगळ्याचा लोकलवरती काही परिणाम झालाय का किंवा इथली वाहतूक नेमकी कशी आहे सध्या? प्रशासनाने या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का? अद्याप पश्चिम रेल्वेकडनं तरी वाहतूक सुरळीत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे पाहायचं तर जो हा संपूर्ण भाग आहे, या इथं हा सखल भाग नाही आहे, त्यामुळे पाणी देखील ट्रॅकवर राहताना पाहायला मिळत नाहीये। सध्याची नेमक्या या दुर्घटनेनंतर नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातली अद्यापही स्पष्टता पश्चिम रेल्वेकडनं आलेली नाहीये, ती आपण माहिती घेऊन या संदर्भात सांगूया। बरं अभिषेक, धन्यवाद या आताच्या अपडेटसाठी। तर मुंबईमधल्या पश्चिम रेल्वेवरची ही दृश्य आपण बघतोय। चर्चगेट आणि मरीन लाईन या लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे हे काहीसे स्फोट झालेले आहेत। इथे असणाऱ्या विद्युत तारांवरती झाड पडलं आणि त्यामुळे हे स्फोट झाले, तर या झाडाला देखील आग लागलेली आहे। चर्चगेट आणि मरीन लाईन्स या पश्चिम रेल्वेवरच्या दोन स्थानकांच्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। मात्र सध्या इथली वाहतूक सुरळीत असल्याचं कळतंय।